नमस्कार. आपल्या कापसाच्या शेतात जेव्हा जमिनीवर गळून पडलेली बोंडं दिसतात तेव्हा मनात एकदम धस्स होतं नाही का? वर्षभराची सगळी मेहनत, केलेला खर्च आणि सगळ्या अपेक्षा, असं वाटतं जणू त्या एका क्षणात डोळ्यासमोरून तरळून जातात. आणि ही चिंता वाटणं अगदी स्वाभाविक आहे. हो ना. आणि ती गळलेली बोंड पाहिली की आपल्या मनात पहिली आणि हमखास एकच शंका येते, कीड लागली. नक्कीच कोणती तरी आळी आली असेल किंवा रस शोषणाऱ्या किडीने हल्ला केला असणार. मग याच शंकेमुळे काय होतं, आपला हात थेट जातो तो फवारणीच्या पंपाकडे. आपल्याला वाटतं की चला एक फवारा मारला की ही डोकेदुखी कायमची थांबेल. पण जरा थांबा, इथेच आपली सगळ्यात मोठी चूक होऊ शकते. कधी विचार केलाय की आपण जे उत्तर समजून घाई करतोय तेच आपल्या समस्येला आणखी मोठं करत असेल तर? खरं तर आपण सगळेच एका मोठ्या गैरसमजाचे बळी ठरतोय. आणि तो गैरसमज म्हणजे बोंडगळ झाली की कारण फक्त आणि फक्त किडीचा हल्ला. पण सत्य याच्या खूप पलीकडचं आहे. शेतीमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. जे आपल्या डोळ्यांना दिसतं तेच नेहमी खरं असेल असं नाही. आपल्याला जमिनीवर पडलेलं बोंड दिसतं, पण ते का पडलं याचं खरं कारण त्या झाडामध्येच दडलेलं असतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ऐका, अनेकदा बोंड गाळण्याचा निर्णय हा त्या झाडाचा स्वतःचा असतो. तो किडीचा हल्ला नसतो, तर झाडाने स्वतःच्या भल्यासाठी उचललेलं एक हुशार पाऊल असतं. तर मग या बोंडगळमागे नक्की काय काय असू शकतं? चला, या समस्येच्या अगदी मुळापर्यंत जाऊया, कारण यामागे एक नाही तर मुख्य 5 कारणं लपलेली असू शकतात. ही कारणं कोणती आहेत ते समजून घेऊया. पहिलं म्हणजे नैसर्गिक गळ. दुसरं झाडामध्ये पोषणाची कमतरता असणं. तिसरं पाण्याचा किंवा जमिनीतून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचा ताण. चौथं कारण आहे हवामानात होणारा अचानक बदल. आणि मग सगळ्यात शेवटी 5वं कारण येतं ते म्हणजे कीड. म्हणजे बघा, या 5 मोठ्या कारणांपैकी कीड हे फक्त एक कारण आहे. बाकीची 4 कारणं तर पूर्णपणे वेगळी आहेत. म्हणूनच आता यापुढे शेतात बोंडगळ दिसली की आपलं पहिलं काम फवारणी करणं नाहीये, तर खाली वाकून त्याचं खरं कारण शोधणं आहे. आपल्याला आता फवारणी करणारे नाही, तर आपल्या पिकाचे डॉक्टर बनायचे. आणि हे निदान करणं अजिबात अवघड नाहीये बरं का. आपलं पीकच आपल्याला सगळं काही सांगत असतं. फक्त आपल्याला त्याची भाषा ओळखायला शिकायचं आहे. जमिनीवर पडलेलं प्रत्येक बोंड हे फक्त नुकसानीचं चिन्ह नाही, तर पुढचं पाऊल काय टाकावं हे सांगणारा एक महत्त्वाचा संकेत आहे. सगळ्यात आधी काय करायचं, ते गळालेलं बोंड उचला आणि त्याचा देठ बघा. जिथून ते झाडापासून तुटलंय ती जागा जर एकदम स्वच्छ, ताजी आणि पिवळसर असेल तर समजायचं ही नैसर्गिक गळ आहे. पण जर तो देठ काळा पडला असेल, चिरडल्यासारखा दिसतोय किंवा किडीने खाल्ल्याच्या खुणा आहेत, तरच तिथे किडीचा प्रादुर्भाव असण्याची शक्यता असते. आता दुसरी तपासणी, ते बोंड अलगद फोडून आतमध्ये बघा. जर आतून सगळं स्वच्छ असेल तर निश्चिंत राहा, कारण कीड नाहीये. पण जर आतमध्ये अळी, तिची विष्ठा किंवा बोंड काळं पडून सडलेलं दिसलं तर मात्र हे नुकसान 100% बोंडअळीमुळे झालेलं आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अनेक वर्षांच्या निरीक्षणातून हे समोर आलंय की साधारणपणे 10 पैकी 9 वेळा, म्हणजे बहुतेक वेळा, गळून पडलेलं बोंड हे आतून बाहेरून पूर्णपणे स्वच्छ असतं. मग याचा सरळ अर्थ काय होतो? तो हाच की 90% बोंडगळ ही किडीमुळे होतच नाही. मग आता विचार करा, जर 90% वेळा कारण कीड नाहीच, तर मग त्यावर कीटकनाशक फवारून काय फायदा? उलट आपला पैसा आणि वेळ दोन्ही वाया जातो आणि झाडावर विनाकारण रासायनिक ताण येतो तो वेगळाच. म्हणूनच आपल्याला काम करण्याची पद्धत बदलावी लागेल. फक्त 4 सोप्या पायऱ्या लक्षात ठेवायच्या. पहिली पायरी, निरीक्षण करा. शांतपणे बोंड, देठ आणि झाडाची अवस्था बघा. दुसरी पायरी, वर्गीकरण करा. म्हणजे त्या 5 कारणांपैकी नक्की कोणतं कारण आहे ते ओळखा. तिसरी पायरी, निर्णय घ्या. खरंच फवारणीची किंवा इतर कुठल्या उपायाची गरज आहे का हे ठरवा. आणि मग येते चौथी पायरी, योग्य कृती करा. जे कारण आहे त्यावरच नेमका उपाय करा. आपण नकळतपणे काही चुका करतो, ज्यामुळे बोंडगळ कमी होण्याआधी उलट वाढते. जसं की काहीही न तपासता घाबरून फवारणी करणं, बाजारात जे मिळेल ते प्रत्येक औषध आणून वापरणं, वेगवेगळ्या औषधांचं चुकीचं मिश्रण करणं. ह्या सगळ्यामुळे झाड आणखीनच कमजोर होतं आणि जास्त बोंड गाळायला लागतं. आपल्याला आपल्या पिकाशी भांडायचं नाहीये, तर त्याच्याशी मैत्री करायची आहे. आपल्याला त्याला एक भागीदार म्हणून समजून घ्यायचंय. बघा, झाडाचं एक खूप साधं आणि सुंदर गणित असतं. निसर्गानेच त्याला एक गोष्ट शिकवलेली आहे की आपल्यात जेवढं अन्न बनवण्याची ताकद आहे, म्हणजे जेवढी आपली क्षमता आहे, तेवढ्याच बोंडांना आपण मोठं करू शकतो. अगदी आपल्या घरातल्या आईसारखं. तिला जसं माहीत असतं की ती किती मुलांचं पोट व्यवस्थित भरू शकते, तसंच त्या झाडालाही कळतं
आणि जेव्हा त्याला वाटतं की बोंडांची संख्या आपल्या क्षमतेपेक्षा जास्त झालीये तेव्हा ते हुशारीने काही कमजोर बोंड स्वतःच गाळून टाकतं. कशासाठी? तर उरलेली जी बोंड आहेत ती एकदम सशक्त आणि वजनदार व्हावी. त्यामुळे हा गैरसमज मनातून पूर्णपणे काढून टाका की जास्त फुलं लागली म्हणजे जास्त उत्पन्न मिळणार. 100 कच्च्या आणि हलक्या बोंडांपेक्षा 50 मजबूत आणि वजनदार बोंड नेहमीच जास्त उत्पन्न देतात. आणि हे गणित आपल्यापेक्षा त्या झाडाला जास्त चांगलं कळतं. आपलं पीक आपल्याशी सतत बोलत असतं. त्याची पानं, त्याची फुलं, त्याची वाढ आणि अगदी गळून पडणारी बोंडंसुद्धा आपल्याला काहीतरी सांगत असतात. आपलं काम फक्त त्याचं बोलणं शांतपणे ऐकण्याचं आहे. आणि शेवटी एकच वाक्य लक्षात ठेवा. कीड दिसली तर उपाय जरूर करा, पण ती दिसत नसताना अंदाजे फवारणी करू नका. कारण एक हुशार शेतकरी औषधाच्या बाटलीवर नाही तर स्वतःच्या डोळ्यांवर आणि स्वतःच्या निरीक्षणावर विश्वास ठेवतो.